महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची काल अज्ञातांनी गाडी जाळल्याच्या नंतर माजी खासदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या कार्यालयात भेट देऊन पत्रकार परिषद घेतली। झालेल्या प्रकाराचा खेद व्यक्त करत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली। परंतु यावेळी पत्रकार परिषदेमध्ये खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टोप दागली। पालकमंत्र्यांच्या या तालुक्यामध्ये त्यांच्या या मतदारसंघामध्ये शांत सावंतवाडीत या ठिकाणी गाडी जाळण्याचा प्रकार होतो, ही गोष्ट निंदनीय आहे। अशा प्रकारच्या गोष्टींना आम्ही घाबरत नाही। एक गाडी जाळली तर आम्ही 100 गाड्या उभ्या करू, अशा प्रकारचा अल्टिमेटम या ठिकाणी दीपक केसरकर यांना त्यांनी निलेश राणे यांनी दिलेला आहे। आमचे तालुका अध्यक्ष संजू परब यांच्या घराबाहेर, म्हणजे जिथे ते आता राहतात त्या घराबाहेर त्यांची गाडी पेटवण्यात आली। ही घडवलेली घटना आहे, लावलेली आग आहे। सर आम्ही म्हणजे संजू परब आणि आमच्या पार्टीच्या त्यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली अज्ञातांच्या विरोधात। पण ही काही सहज लावलेली आग नाही, हे त्यांच्या वैयक्तिक त्यांच्यावर कुठला राग आहे असं मला वाटत नाही। पोलिसांनी ते तपासामध्ये येईलच, कारण का असं वाटतंय की सावंतवाडीमध्ये सगळे सीसीटीव्ही चालतील आणि त्याच्यामध्ये खरे गुन्हेगार पकडले जातील। पण ह्याच्या मागे जो कट होता त्या माणसाला पण शिक्षा करायचं धाडस ते पोलीस करतील, कारण का संजू परब ज्या वेगाने सावंतवाडी तालुक्यामध्ये काम करतायत, पक्षप्रवेश घेतायत, भूमिका मांडतायत, आणि जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि 10 मुद्दे मतदारसंघाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना विचारले आणि सातत्याने ते दीपक केसरकर यांना प्रश्न विचारत आलेले, आणि त्या राजकीय कटातून ही घटना घडली असावी। कारण का दीपक केसरकर हा किती भयानक माणूस आहे याच्यावरून या घटनेतून तुम्हाला अंदाज आला असेल। म्हणजे संजू परब त्यांचं किती नुकसान करतोय, राजकीय, वैयक्तिक नाही। हे जे झालं ते काल वैयक्तिक नुकसान होतं, आणि संजू परब स्वतःच्या कर्तृत्वावर आहे। एक गाडी जळली म्हणून घाबरणारा नाही, एक गाडी जळली तरी 10 गाड्या स्वतःच्या उभ्या करायची ताकद त्याच्यामध्ये आहे। पण एका माणसाला घाबरवायचा प्रयत्न करायचा, दडपण आणायचा प्रयत्न करायचा, त्याच्या कुटुंबावर दडपण आणायचा प्रयत्न करायचा। ते तालुका अध्यक्ष जरी असले तरी त्यांचं कुटुंब आहे, घरात संसार आहे। म्हणजे तुम्हाला नेमके कोणाला उद्ध्वस्त करायचं होतं? जर संजू परब असते तिकडे तर ठार मारला असता काय? जे आले होते ते तयारीने आले होते, लक्षात ठेवा। ते फक्त गाडी जाळायला आलेले नव्हते। जर संजू परब दिसले असते तर कदाचित संजू परबला ठारी मारला असता, हा माझा आरोप आहे। म्हणून माणूस जो विचार करून येतो, जो माणूस विचार करून येतो की आम्हाला हे घडवायचं आहे, हे नुकसान कोणाला पोचवायचं आहे तर संजू परब यांना। कारण का संजू परब आज त्यांच्या डोळ्यामध्ये सर्वात मोठा काटा झालाय, त्यांच्या राजकीय जीवनातलाही, आणि म्हणून शत्रूला आताच संपवायचा, आणि म्हणून पोलिसांनी योग्य तपास केला पाहिजे। त्याच्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे। अज्ञात म्हणजे कोण? म्हणजे पालकमंत्री आणि त्यांचे समर्थक, त्यांचे डावे उजवे, त्यांची अंडी पिल्ली। बबन साळगावकरांबद्दल पण तेच झालं, त्यांची गाडी फोडण्यात आली। आरोपी मिळाला काय? आरोपी मिळाला म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ हेच होतो की घडवणारा हा स्वतः पालकमंत्री आहे, कारण का गृह खातं त्यांच्या हातात आहे। तर त्यांना असं वाटतंय वाटेल तो कायदा आम्ही फिरू शकतो,
वाटेल तसा कायदा आमच्या भूमिकेमध्ये आम्ही घेऊ शकतो. या भूमिकेमध्ये सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे फक्त संजू परबवर अटॅक झालेला नाही. विचार करा, संजू परब नावाजलेली व्यक्ती आहे. सामान्य जनतेचं काय? यांच्या आडवा जो जाईल त्याला आडवा करायचा हा कार्यक्रम सुरू आहे पालकमंत्र्यांचा. वेळोवेळी भाषणातून सांगत आलो की हे सभ्य वभ्य काय नाही हो. दीपक केसरकर यांना सभ्य तुम्ही समजायच्या भानगडीत पडू नका. हा एक भयानक माणूस. काय चर्चा केली होती, काय काय भूमिका मांडल्या होत्या. आता ग्रह खातं तुमच्याकडे आहे. सावंतवाडी शहरामध्ये घडलेली घटना आहे. एक नाही, वेळोवेळी सावंतवाडीमध्ये घटना घडलेल्या आहेत. नागरिकांवर अटॅक होतातच कसे, ते पण सीसीटीव्ही असताना. फक्त विरोधक आहेत म्हणून तेव्हा बबन साळगावकर आडवे जायचे म्हणून त्यांच्या अंगावर गेले. संजू परब डोईजड झाला, त्यांच्या अंगावर जायचं, पोलिसांचा वापर करायचा, कारण का गृह राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. मी संजू परब आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं की योग्य वेळी आपण भूमिका घ्यायची, पण आता निवडणुकीची वेळ आहे. शांत राहा. निवडणुकीच्या तोंडावर तोल जाऊ देऊ नका. यांचे सगळे हिसाब चुकते करू, नागरिकांना न त्रास देता. हे जे नागरिकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करायचा जो प्रयत्न आहे पालकमंत्र्याचा, तो हाणून पाडणार आम्ही. घाबरणारे कार्यकर्ते राणे साहेबांकडे कधीच नाही. आणि म्हणून माझा थेट आरोप हा दीपक केसरकर आहे की षडयंत्र कोणी केलं, कॉन्स्पिरेटर कोण आहे, तर दीपक केसरकर आहे. मला याच्यातून राजकारण नाही, तर दीपक केसरकर याच्यामध्ये राजकारण आणतायत. संजू परब लोकशाही मार्गाने लढतोय, कोणाच्या अंगावर जात नाहीये. आमचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने मतं मागतायत आणि हे वातावरण दूषित करतायत. लोकांना घाबरून या लोकांना स्वतःकडे मतदान फिरवायचं आहे. त्यांना माहिती आता वाळू घसरत चालली. यांचे उमेदवार आता आमदार खासदार निवडून येणार नाहीत. आणि माहिती असल्यामुळे जे प्रमुख आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना दडपणाखाली कसं ठेवायचं, हे कार्यकर्ते कधी दडपणाखाली येणार नाही, लक्षात ठेवा. राणे साहेबांचे कार्यकर्ते. आणि म्हणून दीपक केसरकर आणि शिवसेनेचा प्रत्येक डाव आम्ही आणून पाडणार योग्य वेळ आल्यावर. कारण का त्यांना जे घडवायचं आहे की बघा राणे काय काय करतायत, बघा राणे मारामारी करतायत, हे त्यांना घडवायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं योग्य वेळ येईल. आग त्यांनी लावलंय, त्यांना राग करायची जबाबदारी आपली आहे. राग त्यांची करणारच. निवडणुकीला प्रत्येकाला हे लोकांना घरी पाठवणार. लोकांना जनतेला कळलं पाहिजे खरा चेहरा काय आहे. त्याच्यासाठी आज आमचा पूर्ण पक्ष हा संजू परब यांच्या मागे उभा आहे, हे सांगण्यासाठी मी इथे आलो. गाडीवाडीची आम्हाला चिंता नाही. एक नाही 100 गाड्या उभी करेन संजू परबसाठी मी. तो स्वतः कर्तृत्वान आहे. पण ही जी भीती निर्माण करायची सावंतवाडीमध्ये, जिल्ह्यामध्ये, सत्तेचा दुरुपयोग करायचा, सत्तेचा वापर करायचा आणि त्याच्यातून निवडणुका जो जिंकायचा जो डाव आहे दीपक केसरकर यांचा, आम्ही कधी यशस्वी व्हायला देणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊच. तुम्हाला याच्यावर काय विचारायचंय तुम्ही विचारू शकता. आमच्यावर मागच्या 5 वर्षामध्ये संजू परबला जेवढा अडचणीत कसा टाकायचा, कारण का त्यांच्या समोर आता सर्वात मोठा विरोधक कोण? संजू परब. संजू परब यांना अडचणीत कसा टाकायचा, त्याच्यासाठी त्यांची वैयक्तिक त्यांच्या बिझनेसची नुकसान करायचं, त्यांच्या व्यवसायामध्ये नुकसान कसा घडेल ते बघायचं, जाळपोळ करायची. अहो समोर येऊन करा ना. आमचा संजू परब एकटा बस होईल तुम्हाला. पण भीतीचं वातावरण निर्माण करायचं की बघा राणे हे सगळं घडवतायत, आम्ही नाही केलं, राणे घडवतायत. आणि म्हणून पोलीस स्टेशनला आता इथून पुढे जाणार आहे की योग्य कारवाई करा. खरा आरोपी कोण आहे तो शोधा. दीपक केसरकर करतायत स्वतःच्या राजकारणासाठी, मतं मिळवण्यासाठी, समोरच्यांना गुडघे कसे टेकता येतील
किंवा समोरच्याला कसं घाबरवता येईल, कसा राजकीय फायदा त्याच्यातून मिळवता येईल, यासाठीच हे सगळं चाललंय. 100% गृह खात्याचा दीपक केसरकर ह्या जिल्ह्यामध्ये दुरुपयोग करतायत. ते करतातच आहेत, हे दिसतंय समोरून, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. म्हणून मी बबन साळगावकर यांचं पण नाव घेतलं. का घेतलं? बबन साळगावकर ह्या शहराचे नगराध्यक्ष, त्यांची गाडी फोडली जाते, आरोपी अजूनपर्यंत सापडत नाही, सीसीटीव्ही असून सुद्धा. म्हणजे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना बाद करायची. आमचा माणूस गप नाही बसणार, आम्ही गप नाही बसणार.